नमस्कार. प्रवास आत्मनिर्भरतेचा आधुनिक युगातील हिरकणींचा या दर मंगळवारी चालणाऱ्या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी आत्मनिर्भर या फेसबुक प्लॅटफॉर्म मार्फत आपण महिलांना 5 पिलरवरती आत्मनिर्भर बनवण्यासाठी मार्गदर्शन करत असतो. मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक या 5ही पिलरवरती ज्यावेळेला एखादी स्त्री आत्मनिर्भर होते त्याला निश्चितपणे तिचं कुटुंबही आत्मनिर्भर होतं आणि देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी ती सातत्यानं त्या मार्गावरती चालत राहते. या उद्देशानंच मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मची स्थापना मी सप्टेंबर 2020 मध्ये केली. मी सौ प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपची संस्थापिका. या फेसबुक ग्रुप मार्फत मला महिलांना आत्मनिर्भर बनवायचं आहे आणि त्यासाठीच मी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज, अनुभवी आणि तज्ञ महिला मान्यवरांना तुमच्या मार्गदर्शनासाठी घेऊन येत आहे. याचा उद्देश एकच आहे की त्या व्यक्तींनी जर त्यांचा प्रवास अनुभवलेला आहे आत्मनिर्भरतेचा तो तुमच्या सर्वांसमोर यावा, त्यातून सकारात्मकता, प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन तुम्हीही तुमच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला सुरुवात करावी. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या हिरकणीला. आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर कालिंदी रानभरे मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्ते. थँक्यू शितोळे मॅडम. येस, डॉक्टर रानभरे मॅम या सोशल वर्क डिपार्टमेंटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत सायबर कॉलेज कोल्हापूरमध्ये. त्याचबरोबर मनस्पंदन फाउंडेशनच्या त्या संस्थापक सदस्य आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समुपदेशन यावरती त्यांनी बरंच काम केलेलं आहे. काउन्सिलिंगचं महत्व काय असतं एका महिलेच्या आयुष्यात, मला वाटतंय प्रत्येकाच्या आयुष्यात काउन्सिलिंगचं वेगळं असं महत्व आहे आणि हे गेले वर्षभर आपण कोरोनानं आपल्याला ते जाणवून दिलेलं आहे की एकटं राहणं असेल किंवा एकट्या परिस्थितीशी मुकाबला करणं असेल ते कितीपत त्यासाठी काउन्सिलिंग असणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला कोरोनानं दाखवून दिलेलं आहे. आजवर आपण बऱ्याचदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं, पण त्याचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया कालिंदी मॅडमांचा प्रवास त्यांच्यासोबत. मॅडम, तुमची परवानगी असेल तर आपण सुरुवात करायची का? येस मॅडम. येस, ऍब्सोल्युटली. मी एक थोडक्यात ओळख तुमची आपल्या मैत्रिणींना करून दिलेली आहे, पण तरी मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही तुमची एक सविस्तर ओळख आपल्या सगळ्या मैत्रिणींना करून द्या. ओके. मी डॉक्टर कालिंदी रानभरे. गेले 20 वर्ष मी सी सायबर या संस्थेमध्ये समाजकार्य विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी मी साताऱ्यामध्ये 3 वर्ष लेक्चररशिप केली आहे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, जकातवाडी. आणि बिफोर एंटरिंग इन टू अकॅडमिक्स मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर म्हणून एक अगदी 6 महिन्यांसाठी तिथे मी काम केलं आणि फॅमिली काउन्सिलिंग सेंटर मिरज, कारण बेसिकली मी मिरजेची आहे आणि माझं अखंड शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत मिरजमध्येच झालेलं आहे. सो सध्या मनस्पंदन फाउंडेशन हे गेले 6 वर्ष मानसिक आरोग्यामध्ये काम करतं. प्रामुख्याने आमचा जो उद्देश आहे मनस्पंदन फाउंडेशन हे एस्टॅब्लिश करण्यामागचा एकच हेतू होता, ते म्हणजे एक मेंटल हायजीन, समाजामध्ये एक हार्मनी आपल्याला कशी डेव्हलप करता येईल आणि विशेषतः स्त्रिया, विमेन अँड चाइल्ड यांच्यामध्ये हे 2 घटक अतिशय इम्पॉर्टंट आहेत जे फार वल्नरेबल पण आहे, की ज्यांच्यावर खूप आघात होतात आणि ते सायलेंटली सफर होत असतात. तर प्रामुख्याने आम्ही स्कूल सोशल वर्क किंवा स्कूल मेंटल हेल्थ किंवा ॲडॉलसंट मेंटल हेल्थ असेल आणि विमेन मेंटल हेल्थ असेल. सो रिबिल्डिंग मेंटल हायजीन आणि रिसोशलायझिंग पीपल हा एक उद्देश घेऊन आम्ही यामध्ये उतरलेलो आहोत, जेणेकरून समाजामध्ये मेंटल हेल्थ लिटरसी आपल्याला कशी वाढवता येईल ही एक जबाबदारी या फाउंडेशनने उचललेली आहे. सो वी आर ट्राईंग अवर बेस्ट. येस मॅम, थँक्यू. येस, डेफिनेटली मॅम. मनस्पंदन फाउंडेशन बरोबर गेली 3 ते 4 वर्ष आम्ही काम करतोय. सो त्यांच्या कामाचा आवाका आणि अनुभव आम्हाला जवळून अनुभवायला मिळतोयच. त्याच्याविषयी पण सविस्तरपणे बोलूच मॅडम. पण गेली 20 वर्ष तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करताय. मला वाटतं हजारो विद्यार्थी तुमच्या हाताखालून शिक्षण घेऊन बाहेर पडले असतील, तर तो कसा अनुभव होता आणि त्याविषयी काय सांगाल? सुरुवात मी अशी करेन की ज्या संस्थेत आता मी काम करते तिथलीच मी अल्युमिनाय आहे. तिथेच माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालं. ते जे 2 वर्ष होते माझे पोस्ट ग्रॅज्युएशनचे
ते फार टर्निंग पॉईंट ठरले माझ्या आयुष्यामध्ये. कारण मी या फील्डमध्ये खूप ॲक्सिडेंटली आले. कारण माझ्या डोक्यामध्ये MSW करायचं किंवा नेमकं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तर काय घ्यायचं हे कुठेच फिक्स नव्हतं, जसं इतर विद्यार्थ्यांचंही असतं. फार कमी स्टुडंट्स असतात जे फोकस्ड असतात. बट त्यांना जर एक प्रॉपर मेंटॉर, एक गाईड आणि एक रोल मॉडेल जर त्यांना लाभला, तर मग पाठीमागे फिरून बघायला सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही. आणि असंच माझं काहीतरी झालं. मी BSc केल्यानंतर जेव्हा मी सायबरला आले, काही माझ्या मैत्रिणींसोबत आले होते आणि काही कोर्सेस आम्ही पाहत होतो. बरेचसे प्रॉस्पेक्टस वी वेंट थ्रू. माझ्या काही मैत्रिणींनी MCM हा कोर्स त्यावेळेला होता, मास्टर्स इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट. काही माझ्या मैत्रिणींनी MBA निवडलं आणि मी मात्र MSW हे निवडलं. त्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं, मला या प्रोफेशनबद्दल काहीही माहिती नव्हती किंवा मी त्याच्याबद्दल खूपशी काही कुणाशी चर्चा केलेली असंही नाही. कदाचित हे बळ मला स्पोर्ट्सनी दिलं, कारण मला माझा बराचसा काळ 8वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन स्पोर्ट्समध्ये गेला. युथ फेस्टिवल सारख्या इव्हेंट्समध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि मे बी ती स्पोर्ट्समॅनशिप आणि डिसिजन मेकिंग कदाचित त्यामुळे आलं असेल. तर मला फक्त सिलेबस आवडला मॅडम त्यामधला. इतके विविध विषय होते त्यामध्ये, सायकॉलॉजी होतं, सोशॉलॉजी होती, फिलॉसॉफी होते आणि निव्वळ त्या कंटेंटनी मी इम्प्रेस झाले आणि मला प्रचंड हा कोर्स आवडला. अँड दिस इज व्हॉट वॉज ॲक्सिडेंटली मी या फील्डमध्ये आले. मला घडवताना मी एक ॲव्हरेज स्टुडंट होते, बॅक बेंचर होते. ॲब्सेंटिझम सारखे इश्यूज माझ्याशी सुद्धा रिलेटेड होते, कारण मी कॅम्प्सला जायचे आणि मध्येच मग क्लासेस जॉईन करायचे. पण त्यावेळेला माझ्या टीचर्सचा जो काही मला करेक्टिव्ह मेजर्स माझ्यासाठी त्यांनी जे वापरले, मला आठवत नाही की माझ्या बॅचमध्ये किंवा आम्हाला कोणालाही कधी मिसहँडलिंग केलेलं नाही, कधी थ्रेटनिंग केलेलं नाही आमच्या टीचर्सनी. त्यांची करेक्टिव्ह मेथड कमालीची होती. कुठेही आमचा आत्मसन्मान न दुखावता त्यांनी, कारण आत्ता कुठे माझे टीचर्स आता रिटायर होत आहेत, दे वेर स्टील विथ मी आणि ऑफकोर्स दे आर गोइंग टू बी विथ मी. तर या माझ्या टीचर्सनी मला एक म्हणजे जरी मी ॲब्सेंट असेल तरी जाणीव, म्हणजे अतिशय काळजीने मला विचारलं जायचं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर हे सगळे रोल मॉडेल्स इतके स्ट्रॉंग होते, जसे बोलायचे तसेच त्यांचं आचरण होतं. फक्त देण्याचं काम त्यांनी केलं. दे सिम्पली डिड गुड अँड, म्हणजे त्यांचं एक अशीच एक त्यांची फिलॉसॉफी होती म्हणा, डू गुड अँड मूव्ह अवे. फक्त आणि देण्याचेच हात त्यांचे नेहमी पुढे होते. आम्ही कदाचित घ्यायला कमी पडलो की काय मला माहिती, पण असे स्ट्रॉंग रोल मॉडेल्स बघितल्यानंतर त्याच पद्धतीचं एक काय म्हणू आपण, एक माझं नर्चरिंग झालं. त्या पद्धतीने त्याच वातावरणात माझं नर्चरन्स झाल्यामुळे तोच एक इम्पॅक्ट माझ्यावर जबरदस्त आहे की तो देण्याचा, क्लासमध्ये विद्यार्थ्यांना कसा हँडल करायला पाहिजे. एखादा इश्यू असेल विद्यार्थ्याचा तर त्याला आयसोलेटेड पद्धतीनं आपण कसं हँडल करू शकतो, अशा अनेक गोष्टी माझ्या मनावर त्या परिणाम करून गेल्या. अँड दॅट वॉज व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह. मी जे काही काम केलं, ते जे काही माझ्या मला दिलं, तेच मी इम्प्लिमेंट करते, ते त्यांच्या समोर मी आणते आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी जितकं काय होईल तितकं मी कॉन्ट्रीब्यूट करते ना. आणि तो अनुभव असं म्हणता येईल. येस येस मॅडम, बोला. तो अनुभव इतका सुखद आहे. माय टीचर्स ऑल्सो बिलीव्ड इन ब्लेसिंग्स अँड आय डू बिलीव्ह इन ब्लेसिंग्स. कारण विद्यार्थी हा तिथे काहीतरी घेण्यासाठीच आलेला आहे. कुणीही विद्यार्थी असाच टाइमपास म्हणून येत नाही, कधीच येत नाही. आणि हे शिक्षक माझे जे होते, माझे जे गुरु होते, ते दे वर स्ट्रॉंग बिलिव्हर्स इन दिस की एव्हरी स्टुडंट कम्स हिअर टू लर्न. आणि तेच ॲटिट्यूडनी त्यांनी आम्हाला शिकवलं होतं आणि तेच ॲटिट्यूड मी पुढे नेतीये. त्याच पद्धतीनं मी स्टुडंट्सना अप्रोचही होतीये आणि जे काही ट्रेनिंग द्यायचं आहे, ज्या गोष्टी एक टीचर म्हणून माझी जी जबाबदारी, बिकॉज आज असं आहे की आपला समाज, सोसायटी इज लॅकिंग इन व्हॉट टू से, एक चांगला मेंटर आज समाजाला मिळणं फार गरजेचं आहे. कारण आता कुठेतरी ते हळूहळू लुप्त होताना दिसतंय. सो मेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या आयुष्यामध्ये मेंटर खूप खूप महत्त्वाचा रोल करतो आणि बिकॉज ऑफ माय मेंटॉर्स ब्लेसिंग्स आणि माझ्या स्टुडंट्सचे पण खूप ब्लेसिंग्स आहेत माझ्यावर, की ऑलवेज आय एन्जॉयड दॅट पॅशन. कारण माझे टीचर्स खूप पॅशनेटली आम्हाला ते शिकवायचे. म्हणजे सिलेबस फक्त नाही शिकवला त्यांनी,
त्यावेळेला इंटरनेट वगैरे असं काही नव्हतं, मोबाईल्सही नव्हते आणि कोल्हापुरात सारख्या ठिकाणी बसून किंवा मिरज सारख्या ठिकाणी बसून त्यांनी मला जग दाखवलं म्हणा थोडक्यात. सो इतकी ताकद माझ्या या गुरुजनांकडे आहे आणि त्याच्यामधलंच थोडं जितकं काही मला जमेल तितकं मी इम्पार्ट करायचा प्रयत्न करते. सो इट वॉज रिअली म्हणजे मी खूप सॅटिस्फाईड आहे जे काही मी करायचा प्रयत्न अजून खूप करायचं ऑफकोर्स. पण जेव्हा जेव्हा मी क्लासमध्ये जाते त्यावेळेला मला अजून अँझायटी असते मॅडम. अजूनही जरी मी गेले 10 वर्ष एकच विषय जरी शिकवत असेल तरी पण ती अँझायटी डिस्ट्रक्टिव्ह नाही आहे डेफिनेटली. टू डू मोर गुड, टू परफॉर्म इन अ मोर बेटर वे अशा अनुषंगाने ती अँझायटी आहे आणि मी तो प्रयत्न सातत्याने ठेवते आणि बऱ्यापैकी मी सॅटिस्फाईड आहे. स्टील अजून खूप काही करायचं आहे. सो लेट मी सी. नक्कीच मॅडम, ते सॅटिस्फॅक्शन, ते समाधान तुमच्या चेहऱ्यावरती पण दिसतंय आणि तुमच्या प्रत्येक शब्दातनं ते जाणवतंय की तुम्ही किती ब्लेस्ड आहात, हे तुमच्या प्रत्येक शब्दातनं येस, येस. जाणवतंय. आणि हो, नक्कीच येस. तुम्ही जो विषय मांडला की मेंटरची आता सध्या गरज आहे आणि अशा मेंटरची गरज आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तुम्ही म्हणताय येस. म्हणजे तुमच्या कॉलेज जीवनामध्ये तुम्हाला तसे गुरु भेटले आणि आम्ही पण खरोखरच फार ब्लेस्ड आहोत. आमच्या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आम्हाला तसेच प्रोफेसर भेटले. इव्हन अजून पण आम्ही शिकण्याच्या मोडमध्ये आहोत आणि तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला उपलब्ध झालेत. कारण ज्या वेळेला आपण समाज बदलाच्या प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेला ज्यांनी समाज अनुभवलेला आहे, तो जगलेला आहे, त्यांचे अनुभव फार महत्वाचे ठरतात आणि ती दूरदृष्टीच मला वाटतं आपल्याला पुढे जाण्यासाठी फार मार्गदर्शक करते. मॅडम, फार छान येस. सांगता मॅडम तुम्ही. ह्या समाजकार्याकडे तुम्ही म्हणजे असं म्हणालात की अचानकपणे वळलात, म्हणजे तुमचं असं काही ठरलेलं नव्हतं की मला MSW करायचंय, परत प्रोफेसर नाही. व्हायचं आहे. आणि तुम्ही स्पोर्ट्समनचा पण एक उल्लेख केलात, तर मला हे विचारायला नक्की आवडेल की कोणता स्पोर्ट्स तुम्हाला जास्त आवडतो आणि कुठला तुम्ही जास्त खेळलेला आहात? ऍक्च्युली 8वी ऍथलीट होते मी. ओके, क्रॉस कंट्री हा माझा इव्हेंट होता. 8वी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट जसं MSW पार्ट 1 वाव, पर्यंत. म्हणजे ज्युनियर विंगला मी NCC मध्ये रिपब्लिक डे RD कॅम्प केले. आणि ग्रेट. त्यावेळेला मी क्रॉस कंट्री हाच इव्हेंट घेऊन NCC मध्ये होते. बट अनफॉर्च्युनेटली असं झालं की दिल्लीमध्ये 26 म्हणजे जानेवारीमध्ये तिथे खूप थंडी असते ॲज यू नो. आणि ज्या वेळेला आमचा इव्हेंट सुरू झाला प्रचंड थंडी जानेवारीला आणि 4 जानेवारी आय थिंक सो, की त्यावेळेला आमची रेस 3 वाजता सुरू झाली. पण रेस सुरू झाली अगदी 50-30 मीटर राहिली असेल संपायला ज्युनियर विंगमध्ये. तेव्हा मी 9th स्टँडर्डमध्ये होते आणि माझ्या पायामध्ये क्रॅम्प आला आणि मी सेकंड पोझिशनवरून थर्ड मधून फोर्थ वरून अगदी एक स्प्रिंट जरी मारलं असतं आणि आय लॉस्ट द रेस. तोपर्यंतही मला कळलं नाही. आणि ज्या वेळेला आपले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जेव्हा तो बक्षीस वितरणाचा समारंभ जो काही झाला आणि त्यावेळेला जो काही मला ट्रॉमा किंवा शॉक जो बसला होता की आपण आपल्या स्टेटला मेडल मिळवून आणून देऊ शकत होतो, पण फक्त माझं लक्ष क्रॅम्पकडे गेलं. आणि आज मी इतकी, कारण अजून मला त्याची खंत आहे. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्या एका फेल्युअरनी मला हे शिकवलं की हार या जीत इज नॉट अ मॅटर. व्हॉट मॅटर्स इज 100% आपण दिलं पाहिजे. सो ते 100% मी 9th पासून शिकले. आणि पुन्हा मी सेकंड टाइमला RDला गेले. राजपथ मार्च मध्ये माझं सिलेक्शन झालं अँड दॅट वॉज रिअली अ प्राऊड मोमेंट फॉर मी. आम्ही रिप्रेझेंट केलं महाराष्ट्र स्टेटला. त्यानंतर नॅशनल युथ फेस्टिवल्स केले. NSS साठी सुद्धा RD मध्ये सिलेक्शन झालं होतं, पण त्यावेळेला ऑलरेडी नॅशनल युथ फेस्टिवल आणि माझं NCCची RD हे क्लॅश होत होते त्याचे डेट्स. आणि हे डेट्स क्लॅश होत होते म्हटल्यानंतर मी बॅकआउट केलं NSS मधून, कारण टीम वॉज मोर इम्पॉर्टंट. आणि म्हणून मग मी हे कोणाला माझ्या ग्रुपलाही माहिती नाही की माझं थर्ड टाइमला पण RDला सिलेक्शन झालं होतं, पण मग मी ते बॅकआउट केलं कारण दोन्ही डेट्स एकाच वेळेला येत होते आणि चॉईस माझ्याकडे माझी प्राचार्य म्हणाले की आता तू ठरवायचंय. सो टीम वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. त्यामुळे मग मी टीम सोबत जायचं ठरवलं अँड दॅट वॉज अगेन अ वंडरफुल जर्नी, जिथे आम्ही सायबरला MSW पार्ट 1ला असताना मी नॅशनल युथ फेस्टिवल केलं दिल्लीला, ऑल इंडियन युनिव्हर्सिटीज, न्यू दिल्लीला. थँक्यू.
दॅट्स ग्रेट मॅम. आवाज येतोय माझा? हो मॅडम, येतोय. येस. नाही, काय झालं होतं, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू झाला होता, पण मी ऐकलं तुमचं. आणि 3 वेळा आरडी कॅम्पस सिलेक्शन. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे स्पोर्ट्समन म्हणून सुद्धा तुम्ही तुमची कारकीर्द गाजवलेली आहे, असं म्हणायला काहीच थँक्यू. हरकत नाही. अगदी थँक्यू. सुंदर असं तुम्ही तुमचा पूर्ण अनुभव मॅडम शेअर केलात. आणि मला वाटतंय स्पोर्ट्स खेळत असताना जी जिद्द आपल्यामध्ये येते ना, तीच तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये तुम्हाला म्हणजे आम्हाला अनुभवायला मिळाली, खूप असं म्हणायला खूप हरकत उपयोगाला नाही. आली. येस. मिरजेमध्ये तुम्ही मेडिकल म्हणजे सोशल वर्कर म्हणून पण काम केलं. तर तो अनुभव येस. तुमचा कसा होता आणि कशा पद्धतीची म्हणजे मार्गदर्शन तिथं केलं? MSW झाल्यानंतरच रिझल्टच्या अगोदरच माझ्या हातामध्ये 2 जॉब्स होते. एक होता तिथलाच फॅमिली काउन्सिलिंग सेंटरचा, जो सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डचा एक प्रोजेक्ट होता. आणि दुसरा होता तो मी फॅमिली काउन्सिलिंग सेंटरमधला जो फॅमिली काउन्सिलर म्हणून जो जॉब केला, तो अतिशय अगदी 3 महिने किंवा 4 महिन्यांसाठीच केला. तोपर्यंत मला दुसरा म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आपण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला जेव्हा अप्लाय करतो, तर तिथून मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली होती. अँड आय वॉज व्हॉट टू से, माझं डेझिग्नेशन जे होतं मेडिकल सोशल वर्कर म्हणून होतं. तिथे असं झालं मॅडम, की तिथला अनुभव असा होता की सोशल वर्क बद्दल कोणालाच काही माहिती नाही. आणि असंही मी करत असताना सुद्धा सोशल वर्क बद्दल कोणालाही काही माहिती नव्हतं. मला खूप भीती घातली होती, तू MBA करायला हवं होतंस, कम्प्युटर सायन्स करायला हवं होतंस, MBA करू शकली असती, तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे. बट डू यू थिंक की पर्सनॅलिटी फक्त घेऊन आपण असं काही करू शकतो आणि आपलं इंटरनल काहीच ॲबिलिटी आणि किंवा आपलं पॅशन किंवा मोटिवेशन काही लागत नाही का? पण मला इतकं मात्र नक्कीच समजत होतं की आपण अशा पद्धतीनं नाही जाऊ शकत. सो तिथे गेल्यानंतर तरी असा अनुभव आला की सोशल वर्क बद्दल कोणालाच काहीही माहिती नाहीये. ऑलरेडी प्रोफेशनल रायव्हलरीज इतक्या होत्या. डीन आणि व्हॉट टू से रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर्स, RMOs, सुपरिटेंडंट्स यांच्यामधले सुद्धा इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स होते. आणि वरतून सोशल वर्कर म्हणजे ज्यानं काहीही करावं, कोणतीही कामं त्यांनी केली पाहिजे. आणि असाच एक स्टिग्मा होता सोशल वर्कला सुद्धा पूर्वी. कारण प्रोफेशनल सोशल वर्क असू शकतं हे कोणालाही माहिती नव्हतं त्यावेळेला. सो गाईडलाईन्स जरी युनिव्हर्सिटीने दिल्या असल्या तरी सुद्धा मला एक केबिन दिलं होतं. जेव्हा मेडिकल सुपरिटेंडंट होते तिथे, त्यावेळेला त्यांना सोशल वर्कर्सचा रोल माहिती होता. आणि त्यांनी मला प्रॉपर त्यांचा एक म्हणजे मला एक प्रोटोकॉल करून दिला होता की काय तुमचं प्रोफाईल असेल, आय मीन. आणि दुर्दैवाने त्यांची बदली झाली अमरावतीला. अँड देन माय बॉस वॉज डीन ऑफ दॅट सिव्हिल हॉस्पिटल. एक वेळ अशी आली की त्यांनी माझं ते म्हणाले की अरे सोशल वर्कर कुठं बसतो कोणाला दिसत नाही, आणि आपण एक काम करा मॅडम, सोशल वर्कर आहे हे माहीत पाहिजे लोकांना. सो माझ्या केबिन मधलं टेबल बाहेर आणून ठेवलं एक दिवस, किंवा असं हळूहळू काहीतरी लाईक इट वॉज जस्ट अ वेस्टेड इंटरेस्ट. तो मला तिथे अनुभवायला आला. पण मी माझ्या कामावर पूर्णपणे फोकस केलं होतं, बिकॉज दिस इज ऑल ह्युमन बिहेवियर. मग ते डॉक्टर असो आणि मग प्रोफेसर असो किंवा आणखीन कुणीही असो कोणत्याही पदावर, बट ह्युमन बिहेवियर जे आहे त्यांचं वर्तन असं होतं की वेन यू डोंट रिस्पेक्ट एनी अदर प्रोफेशन, सेल्फ सेंटर्ड असतो आपण, आणि मग आपण दुसऱ्या प्रोफेशनला अजिबातच किंमत देत नाही. आणि तो अनुभव मला तिथे आला. पण माझ्या मेंटॉर्सने मला इतकं स्ट्रॉंगली डेव्हलप केलं होतं, वेर इन रादर देन आन्सरिंग एनीबडी ऑर अननेसेसरी रिस्पॉन्डिंग टू वेस्टेड इंटरेस्ट, फोकस ऑन युअर वर्क. आणि मी तितकंच केलं. मी अगदी जे काही माझा रोल होता, जे काही मला माझ्या गुरुजनांनी शिकवलं होतं आणि माझ्या प्रोफेशनल अनुभवांनी सुद्धा जे काही मी शिकले होते, सो आय जस्ट वेंट ऑन डुईंग माय ड्युटीज. मी माझं जे काम होते ते अगदी चोखपणे केलं. अँड वन फाईन डे म्हणजे मी त्या म्हणजे माझं टेबल खुर्ची बाहेर काढलं, मग मी तिथे बसत नाही आहे हे पाहून एक रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर सुद्धा तिथे येऊन बसला, हे दाखवायला की या बाई किती इगोइस्ट आहेत आणि मी इथं बसू शकतो आणि ह्या का नाही बसू शकत. मग ह्या बाई केस पेपर लिहायला का जात नाही, पूर्वीचे सोशल वर्कर केस पेपर लिहित होते. आणि अशा अनेक म्हणजे माझं जॉईनिंग होऊन एक 15 दिवस झाले होते आणि माझे 10 मेमोज तिथे गेले होते. सो दिस वॉज अन एक्सपिरियन्स. बट मला एक दिवस डीननी बोलवलं आणि मला विचारलं की तुम्हाला मॅडम इथे काम करायचंय की नाही.
ऍक्च्युली मी खूप मोठी स्वप्न घेऊन तिथे गेले होते आणि मला वाटलं होतं की मला खूप काही शिकायला मिळेल. बट आय सेड आय एम सॉरी सर, अनफॉर्च्युनेटली म्हटलं मी जो विचार करून इथं आले होते तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करते आणि मला म्हणजे काम करण्याबद्दल काहीच मत नाही, कुठलंच काम हलकं नाही किंवा डिस्क्रिमिनेट करण्याची गरज नाही. जेव्हा हॉस्पिटलला गरज असते, भले केस पेपर लिहिणं असो किंवा आणखीन काय असो, दॅट इज अ टीम वर्क. बट द वे तो काही अप्रोच जो आहे किंवा तो एक ॲटिट्यूड जो आहे, जो काही प्रोफेशनल कुठेच नव्हता आणि तो खूप बायस्ड होता, प्रिजुडाइज्ड ॲटिट्यूड होता. एक वेगळ्या जसं आपल्याकडे आर्ट्स कॉमर्स सायन्सचं होतं, सायन्स म्हणजे भारी, आर्ट्स हो. म्हणजे असं हे जे काय आहे सेम सेम सेम. मेडिकोजमध्ये आयुर्वेदा, ॲलोपॅथी, होमिओपॅथीचेच किती भांडणं आहेत. बाकीच्या अलाइड बरोबर. सायन्सेस किंवा ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन सोडूनच द्या. ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्सला तर हे लोक सो दिस, पण तिथे एकच ठरवलं होतं की वेदर आय वर्क युअर ऑर नो. बट सगळ्यात महत्वाचं होतं, सो त्यावेळेला मला इतकंच सुचलं होतं की ही पोस्ट मला युनिव्हर्सिटीमधून आली आणि मी छोटीशी तक्रार तिथे नोंदवली आणि लकीली मला साताऱ्यामध्ये टीचिंगसाठी अपॉर्च्युनिटी त्याच वेळेला आलेली होती. सो आय रिझाइंड दॅट बिकॉज आय वॉन्टेड टू जॉईन देअर. बट जाता जाता मी एक Yes. छोटीशी गोष्ट ही केली होती आणि मग युनिव्हर्सिटीने एक चौकशी समिती नेमली तिथे. आणि मला वाटलं नव्हतं, मी स्टुडंटच होते, आय नेव्हर न्यू की असं काहीतरी होईल आणि ऍक्शन घेण्यात आली होती. एक चौकशी वा. समिती नेमली होती, सर्क्युलर काढलं होतं की सोशल वर्कर्सचे ड्युटीज काय आहेत आणि ते सगळा गोंधळ झाल्यानंतर 20 सर इंटरव्ह्यू झाले होते आणि आता तिथे कुणीतरी दुसरं आहे की मे बी आता जी काही पोस्टवरती जी व्यक्ती काम करते, आय थिंक ह्या सगळ्या लढाया त्यावेळेला आम्ही लढल्या. बट दिस वॉज फॉर प्रोफेशनल डिग्निटी, जी आपण सगळ्यांनी जपली पाहिजे. आपली तर जपतो आपण, पण इतरांच्याही प्रोफेशनल डिग्निटी हर्ट होऊ नये हे आपण पाहायला हवं असं मला वाटतं. सो दॅट वॉज माय नक्कीच. एक्सपिरियन्स. येस येस, नक्कीच मॅडम. मला वाटतं यालाच आपण, म्हणजे मी माझ्या भाषेत यालाच आत्मनिर्भरता असं म्हणेन. कारण आत्मनिर्भरतेचा संबंध हा डिग्निटीशी येतोच येतो. मग भलेही ते पर्सनल असेल किंवा प्रोफेशनल असेल. आणि खरंच तुम्ही म्हणताय की इव्हन 6-7 वर्षापूर्वी समाजकार्याकडे ह्याच व्ह्यूनी बघितलं जायचं, एक हो. प्रिज्युडाइज व्ह्यू असायचाच. आणि तुम्ही आता आर्ट्स कॉमर्स एक उदाहरण दिलं म्हणून मला माझं उदाहरण इथं शेअर करायला नक्की आवडेल. कारण आम्ही कॉमर्स म्हणजे हम्म. विंगला होतो आणि जनरली एनएसएस कडे फक्त आर्ट्स वालेच जातात, कॉमर्स सायन्स वाले तिकडे जात नाही. आणि आर्ट्स वाल्यांचा काय उद्देश असतो तो आम्हाला माहिती नाही, पण काहीतरी नवीन शिकायला मिळणार आणि नवीन अनुभवायला मिळणार म्हणून आम्ही एनएसएस मध्ये गेलो. तर तिथं आमच्याकडे अशाच नजरेनं पाहिलं जायचं की तुमचं एनएसएस मध्ये काय काम आहे, तुम्ही कॉमर्स स्टुडंट, तुम्ही एनएसएस तुमचा प्रांत नाही असं आम्हाला सांगितलं गेलं. आणि आम्ही अशीच, जे आम्हाला सांगितलं नाही तुमचं नाही, मग आम्ही मुद्दामून ते करणार. आणि खरं सांगू ना, तर एनएसएसने आम्हाला घडवलं, म्हणजे आमच्या आयुष्याला ऑफकोर्स. दिशा दिली. आम्ही आज जे काही आहोत ना, ते एनएसएस मुळे आहोत, हे आम्हाला येस. अभिमानानं सांगावं असं वाटतं. सो जे येस. काही आहे ते अनुभवून बघणं फार गरजेचं आहे. पूरग्रह दूषितपणा हा थोडासा बाजूला ठेवून जर आपण घडत गेलो ना, तर निश्चितपणे आपण आपल्या ज्या ध्येयाला अलाईन आहोत तिथपर्यंत आपण नक्की पोहोचू असं मला वाटतंय. आणि मॅडम, तो प्रयत्न तुम्ही त्यावेळेला केला, हो. खरंच हॅट्स अगदी. ऑफ टू यू. आणि त्यामुळे कारण मला वाटतं की पुढच्या जे काही तिथे अपॉइंट झालेत त्यांना ती हो. डिग्निटी मिळत गेली, प्रोफेशनल डिग्निटी आपण जी म्हणतो ती. येस. येस मॅडम, कारण तुम्ही काहीतरी बोलत होतात. मला माझी डिग्निटी जपायला किंवा मला सपोर्ट मग तिथे खूप मिळाला असता, तो भाग वेगळा. पण काहीही बरोबर. करून प्रोफेशनल डिग्निटी हर्ट करू कोणी जर आपल्याला कारण नसताना ह्युमिलेट करत असतील आणि जर त्याला त्या प्रोफेशनला तडा जाणार असेल, तर मग इवन दे आर डॉक्टर्स, त्यांचेही प्रोफेशनल एथिक्स आहेत. सो हे प्रोफेशनल एथिक्स विसरून कुठेतरी काहीतरी कंपॅरिझन्स, रॉंग कंपॅरिझन्स, कारण प्रत्येक एज्युकेशनल म्हणजे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत, डिसिप्लिन्स आहेत, आर्ट्स असो सायन्स असो, ते त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. इथे कुठे कंपेअर येस. करण्यासारखं काहीही नाही. सो नेमकं आपण कंपेअर करतो. म्हणजे माझ्याकडे असेही पालक आलेत मॅडम, ज्या मुलीला 92% पडलेत, 93% पडलेत आणि मग तिला कुठेच डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाहीये, तरीही तिला फोर्स, कारण मार्क्स चांगले म्हणजे सायन्स, म्हणजे डॉक्टर, म्हणजे इंजिनियर. आणि असं बोलणारे पेरेंट्स आहेत माझ्याकडे की जे म्हणाले की मॅडम आर्ट्स हलका आहे. व्हॉट इज हलका, आय डोंट नो. कारण हलकं म्हणजे सो इतका अडॅमेंटपणा. आणि मग आम्ही ट्रिक्स वापरतो मॅडम काउन्सिलिंग मध्ये. तर हे मी बरोबर.
प्लॅटफॉर्म, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बोलते, बट ह्या ट्रिक्स मला वापराव्या लागतात टू कन्व्हिन्स द पेरेंट्स, कारण हे मूल सफोकेट होईल जर त्याला अशा बरोबर. ठिकाणी काउन्सिलिंग करून आपण पाहू की तरीही कुठल्याही अर्थाने, कारण ते कुठेतरी डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट असतो, कुठेतरी वेगळ्या आणि किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये इंटरेस्ट असू शकतो. सो अशा वेळेला त्यांना, कारण आम्ही सांगतो का बरेचसे कलेक्टर्स आहेत, IAS ऑफिसर्स जे आहेत ते सगळे आर्ट्स बॅकग्राऊंडचे आहेत, म्हणजे यांना अशाच पद्धतीनं मला समजावता येऊ शकतं, कारण त्यांना डिसिप्लिन मी सांगू शकत नाही. व्हॉट इज आर्ट्स, व्हॉट इज कॉमर्स. इव्हन आपल्यामधले सुद्धा शिकलेले लोक सुद्धा आपण खूप खूप डिस्क्रिमिनेट करतो या डिसिप्लिन्समध्ये, विच इज ऍब्सोल्युटली रॉंग, आणि आपणच कुठेतरी पुन्हा एज्युकेशनल डिग्निटी पण हर्ट करतो. मग व्हायलन्स होणारच ना. नक्कीच. नाही, या विषयाकडेच मी आता येणार होते मॅडम, कारण मनस्पंदन फाउंडेशन म्हणजे या संस्थेची स्थापना ज्या उद्देशातून झाली, मानसिक आरोग्य खरं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्या भोवतीच मला वाटतं प्रत्येक मनुष्य फिरत असतो, आणि मनुष्य म्हणजेच समाज. सो मनस्पंदन फाउंडेशनची स्थापना आणि आता तुम्ही करत असलेलं काम त्या माध्यमातून याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. गेले 15 वर्ष मी स्वतः खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग, अपार्ट फ्रॉम टीचिंग, मला माझं कॉलेज सुद्धा ते फ्रीडम देतं, जेणेकरून आमचे विद्यार्थी जे विविध क्षेत्रामध्ये फील्ड वर्कला आहेत, मग इंडस्ट्रीज असतील, विविध कंपन्या असतील, काही म्हणजे महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, इथे आम्हाला खूप कारण आठवड्यातून 2 दिवस या मुलांना प्रॅक्टिकल्स असतात, जेणेकरून समाजामधले असणारे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा मग त्या प्रॉब्लेम्सवर आपल्याला कोणकोणत्या पद्धतीनं ट्रीटमेंट देता येते किंवा इंटरव्हेन्शन कसं करता येतं, हे सगळं त्यांना फील्डमधून शिकावं लागतं. तर अशा अनुषंगाने माझ्या कॉलेजनी काही उपक्रम राबवले किंवा त्यांनी मला असंही फ्रीडम दिलं की अशा काही इंडस्ट्रीज आहेत की जिथे काउन्सिलिंग सर्व्हिसेस ऑन बिहाफ ऑफ आवर इन्स्टिट्यूट, ऑन बिहाफ ऑफ आवर डिपार्टमेंट आपल्याला हे करता येईल. तर आम्ही असे छोटे छोटे उपक्रम इंडस्ट्रीजमध्ये राबवले, इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी राबवले, काही मॅनेजर्ससाठी काही ट्रेनिंग्स घेतल्या. त्या 15 वर्षांमध्ये मी खूप ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काउन्सिलिंग सारख्या सर्व्हिसेस दिल्या. त्यानंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की काही तिथले सगळे वर्कर्स काही वेळेला अप्रोच करायला लागले, कॉलेजमध्ये अप्रोच करायला लागले इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगसाठी, फॅमिली काउन्सिलिंगसाठी किंवा पेरेंट चाइल्ड रिलेशनशिप सारख्या काउन्सिलिंगसाठी सुद्धा ते जेव्हा मला अप्रोच करतात, त्यावेळेला थोडंसं मला एकटीला हे सगळं वेळ देणं कठीण व्हायला लागलं, आणि मग मला असं वाटलं की आता वेळ आलेली आहे की आपण एक टीम फॉर्म करूया, आणि मग त्यातून मनस्पंदन फाउंडेशन हे जन्माला आलं. हॅलो मॅडम, हा आवाज मॅडम, येतोय? बोला. हो, येतोय मॅडम, बोला. ओके, त्यातूनच हे मनस्पंदन फाउंडेशन जन्माला आलं म्हणायला हरकत नाही, आणि आज त्या फाउंडेशनला 5 वर्ष झाली. आज आता हे 6वं वर्ष आहे, आणि त्यामधला उद्देश एकच होता की आपल्याला, माझ्याकडे जितके लोक काउन्सिलिंगला आले, 15 वर्षामध्ये जितक्या लोकांना मी हाताळलं, त्यामध्ये मला एकच लक्षात आलं की अगदी छोटे छोटे स्ट्रेस असतील, ऍडजस्टमेंटचे इश्यूज असतील किंवा कोपिंग, एक काय म्हणू आपण, कोपिंग मेकॅनिझम, ऍडजस्ट करण्याच्या ज्या काही टॅक्टिक्स असतील किंवा बोलण्याची जी पद्धत आहे किंवा इंटरॅक्टिव्ह पॅटर्न किंवा कम्युनिकेशन पॅटर्न म्हणू आपण, किंवा ऍटिट्युडिनल प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे अगदी मायनर गोष्ट, त्यात अगदी छोट्याशा आपल्या एक थोडासा वेळ दिल्याने, एक अर्ध्या तासाच्या सेशनमध्ये त्या व्यक्तीला जर बरं वाटत असेल. आज मॅडम अशी परिस्थिती आली की आज कोणासमोर रडावं हा पण एक मोठा प्रश्न आहे. रडावं तर कोणासमोर? समूह म्हणजे काउन्सिलर्सकडे असेही लोक येताना आपण पाहतो की फक्त खिशातले पैसे खर्च करून ढासाढासा रडायला जाणारे खूप लोक आहेत. म्हणजे हे आपलं कुठंतरी चुकतंय असं मला वाटतंय. एक माणूस हा जर समाजप्रिय प्राणी आहे तर आपण कुठेतरी आता सोशल नाही आहोत की काय? कारण सोशल ॲनिमल आहोत तर मग आपली सोशबिलिटी कुठं गेली? इतके सेल्फ सेंटर्डनेस कशासाठी आले? इतक्या पर्सनॅलिटीचे स्प्लिट्स का येत आहेत? तर इतके माल ऍडजस्टमेंटचे प्रॉब्लेम्स, तर निव्वळ त्यांचं ऐकून घेणं. ए काउन्सिलर ऑफकोर्स मस्ट बी अ गुड लिसनर. तर फक्त त्यांना मी ड्यू रिस्पेक्टनी, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड मेंटेन करून, नॉन जजमेंटल राहून, एम्पॅथॅटिकली जेव्हा मी त्यांचं ऐकून घेते,
तर त्यांना असं काहीतरी मी ग्रेट केल्यासारखं वाटतं, खूप मोठं काम केल्यासारखं वाटतं आणि ते इतकं हलकं त्यांना महसूस होतं, इतकं इतकं फ्री वाटायला लागतं. आणि आफ्टर ऑल ते त्यांचा प्रॉब्लेम्स बरोबर 2 हात तेच करणार आहेत. पण एक कुठेतरी आपण माणूस म्हणून आपल्याला जो सोशल सपोर्ट लागतो, जो एक मेंटल टॉनिकचं काम करतो. कारण सोशल सपोर्ट हा खूप कमी इमोशनल डॅमेज करतो माणसाला. त्याचा इमोशनल डॅमेज असतो तो फार फार कमी होतो. आणि खूप ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर असं वाटलं, की हे काम आपल्याला अजून एक्सटेंड करायला पाहिजे आणि हे काम वाढवलं पाहिजे. याच्यासाठी अजून खूप लोकांची हेल्प आपल्याला पाहिजे आणि अशा अनुषंगाने आज मनस्पंदनमध्ये पंचगंगा हॉस्पिटलच्या सुरेखा माने म्हणून आहेत, ज्या आता व्हॉलंटरी काउन्सिलिंग टेस्टिंग ICTC इंटिग्रेटेड काउन्सिलिंग टेस्टिंग सेंटर किंवा पेरेंट टू चाइल्ड प्रिव्हेन्शन या HIV काउन्सिलिंग रिलेटेड त्या काम करतायत. संपदा थोरात आहेत, त्या गोकुळच्या विमेन एम्पॉवरमेंटमध्ये काम करणार आहेत. वीरसेन आणि अमृताला तर तुम्ही पर्सनली ओळखतातच. रानबरे सर आहेत. सो आणि त्याच बरोबर प्रचंड जवळपास 101 व्हॉलंटियर्स आहेत आपल्यासोबत जे काम करतायत. सो व्हेरी सून वी आर प्लॅनिंग टू स्टार्ट आवर ओन चाइल्ड गायडन्स सेंटर. लवकरात लवकर Very आपल्याला good. एक चाइल्ड, कारण फोकस आमचा स्कूलवर आहे, स्कूल मेंटल हेल्थवर आहे. कारण आपण म्हणतो की येणारा काळ जो आहे तो युवकांचा, भारत हा युवकांचा देश असणार आहे. तर मग आपले युवक कसे असणार आहेत? तर हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. कारण आता लहान बच्चूंमध्ये डिप्रेशन आहे, सब्जेक्ट फोबियाज आहे, टीचर्स फोबिया आहे किंवा सोशल पियर रिलेशन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, बुलिंग आहे, ॲडॉलसंट रिलेटेड इश्यूज आहेत. इतक्या सगळ्या डेव्हलपमेंटल क्रायसिसमधून जर ते बाहेर नाही पडले, तर मग आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनला आल्यानंतर what quality youths we are going to have on our campus. कारण आता मी ते अनुभवते, कारण मी सायबरमध्ये कॅम्पस काउन्सिलर म्हणून जेव्हा मी काम करते त्यावेळेला आय सी एव्हरी नाव अँड देन स्टुडंट्स आर डिप्रेस्ड आणि अगदी कमी टॉलरन्स लेवल. मग मी असं नाही म्हणणार की ही आजकालची मुलं. कारण आजच्या मुलांना रोजचा दिवस बदलतोय. आपल्यासाठी एक 7-8 वर्षानंतर बदल असायचा. आत्ताच्या मुलांचं तसं नाहीये. त्यामुळे आपण हे वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे की आजची मुलं, कारण कोणालाच आवडत नाही असं राहायला, असं मला वाटतं. सगळ्यांनाच काहीतरी करायचं आहे, सगळ्यांनाच काहीतरी स्वतःला सिद्ध करायचे, आपली आयडेंटिटी निर्माण करायची. पण कुठे प्रॉब्लेम होतोय तर आपल्याला जपलं पाहिजे ते कुठेतरी शाळा. या शाळांमध्ये स्कूल टीचर्ससाठी आपल्याला खूपसं काही करता येईल का, हा आमचा एक प्रयत्न छोटासा सुरू आहे. लेट अस सी, बट या वी आर होपफुल की लवकरच काहीतरी आम्हाला करता येईल. नक्कीच नक्कीच मॅडम, नक्कीच करता येईल. आणि खरंच ती पुढची पिढी आहे आपली, ज्या उद्देशानं आपण म्हणजे भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघतोय, त्या उद्देशालाच तुम्ही म्हणजे मुळालाच हात घातला असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण त्याच्यावरती जर सातत्यानं आपण काम करत राहिलो लहान मुलांच्या वरती, तर नक्कीच ते ब्राईट फ्युचर घेऊन पुढे येतील आणि भारताला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही मॅडम. कारण मानसिक जर ते स्ट्रॉंगर असतील तर कुठल्याही परिस्थितीला ते तोंड देऊ शकतील. आणि तुम्ही आताची जी सांगताय परिस्थिती ती वस्तुस्थिती आहे. कारण बऱ्याच वेळेला त्यांच्या बालमनावरती जे काही परिणाम झालेले आहेत त्याच मला वाटतं कुठंतरी पुढचं आपल्याला ते भविष्यामध्ये बघायला मिळतं. तुम्ही कायतरी बोलत होतात मॅडम. हो, कारण आता माझं जे स्कूलिंग मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर मॅडम काहीही नव्हतं त्यावेळेला, बट स्टील वी वेर सो हॅपी ऑन स्कूल कॅम्पस. इतक्या म्हणजे माझ्या आयुष्यातल्या त्या 10 वर्षाच्या मेमरीज इतक्या गोल्डन मेमरीज आहेत ज्या मी ट्रेजर केलेत. आणि आताही हल्ली आम्ही 29 वर्षानंतर आमचा जो युथ फेस्टिवल ग्रुप होता, 29 वर्षानंतर आम्ही गेट टुगेदर केले. आधेमध्ये कुणीही भेटलेलं नाही, आधेमध्ये कुणीही हार्डली एखाद दुसरे कोणी, आणि तसेच भेटलो जणू काय आम्ही कालच भेटलो होतो. हे हल्लीच आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही हे गेट टुगेदर केलं. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आत्ताच्या मुलांकडे मेमरीज नाही आहेत. त्यांना जर स्कूल मेमरीज आपण रिकॉल करायला लावल्यात तर फार तुटपुंज मेमरीज आहेत, किंवा फॅमिलीशी रिलेटेड काही घटना असतील. म्हणजे एव्हरीवेअर दे आर समवेअर एक म्हणू ना की आपण एक अस्तित्वाची पोकळी, अस्तित्व एक एक्झिस्टेन्शियल व्हॅक्युम, अस्तित्व संबंधित एक पोकळी किंवा एक फ्रस्ट्रेशन कुठेतरी आहे. त्यामुळे प्रॉब्लेम्सवर बोलून उपयोग नाही आहे, काहीतरी ठोस इंटरव्हेन्शन आपल्याला करावं लागेल. मग टीचर्स मेंटल हेल्थ असेल, स्टुडंट्स मेंटल हेल्थ असेल आणि पॅरेंटल काउन्सिलिंग, ह्या
3 लेव्हल्सवर जर आपण काम केलं तर येणारं डिझास्टर आपल्याला नक्कीच प्रिव्हेंट करता येईल. आणि फार फार छोटं छोटं काम आहे, जी प्रत्येकाने थोडी थोडी जरी जबाबदारी आणि मग माझ्यासमोर चॅलेंज काय आहे की स्कूल रिलेटेड इश्यूज म्हणजे ही मुलं जेव्हा माझ्याशी बोलतात सायबरमध्ये कॅम्पसमध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करतो त्यांना अकॅडमिक रिलेटेड टेन्शन्स नाही आहेत, दे आर ओके विथ इट. बट प्रॉब्लेम असा आहे की कुठेतरी अडॉलसंट एजमध्ये 12वीत काहीतरी घडलंय, 11वीत काहीतरी घडलंय, FY ला घडलंय, कुठेतरी त्याचे रूट्स किंवा निगेटिव्ह ओरिजिन तिथे सुद्धा आम्हाला जाणवतात. सो त्यासाठीच हे फाउंडेशन इयर्स आहेत स्कूल मेंटल हेल्थ आणि म्हणून मनस्पंदन त्याच्यावर फोकस करते की फाउंडेशन इयर्समध्येच आपल्याला, कारण शिक्षणशास्त्र आपल्याला काय सांगतं की पहिले 10 वर्षाचं जे शिक्षण आहे ते त्यामध्ये एक उत्तम नागरिक घडवा पहिले 10 वर्ष. प्लस टू जे आहे स्किल बेस्ड एज्युकेशन द्या, आता परत आलेलं आहे ते. आणि मग +3 जे आहे ते ज्ञान निर्मितीच्या शाखा पाहिजेत. आता मला सांगा यामधलं काय होताना दिसतंय. सो एक एज्युकेशनिस्ट म्हणून किंवा एक टीचर म्हणून जी एक जबाबदारी आहे, जे एक नोबल प्रोफेशन आहे, सोशल वर्क आणखीन त्याहून एक नोबल प्रोफेशन आहे. सो ऍक्सिडेंटली का होईना ती एका खूप चांगल्या ठिकाणी आहे आणि एक मोठी जबाबदारी कळत न कळत मी त्यामध्ये पडले आणि आय फील प्राऊड ऑफ माय प्रोफेशन प्लस माय इन्स्टिट्यूट की जेणेकरून मला ह्या सर्व्हिसेस इम्पार्ट करता येतील, त्या सर्व्हिसेस एक्सटेंड करता येतील या माध्यमातून. तर नायदर वी आर, आता आपल्याला आपण जर म्हटलं तर एक सिटीजन म्हणून तर काय व्हायला लागले आपल्याला दिसतंय. स्किलचं विचाराल तर डिफिकल्ट आहे, जे शेतीकाम, सुतारकाम, लोहारकाम हे लक्षात म्हणजे कारण सगळ्यांनाच ग्रॅज्युएशनचं शिक्षण घ्यायचं होतं का, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घ्यायचं होतं का, लिहायला वाचायला येते, पैशांचा हिशेब कळतो, जर त्यानं स्किल त्याच्याकडे असतं तर त्यांनी त्याचं लाईफ चांगल्या पद्धतीनं सेट केलं असतं. आज ग्रॅज्युएट आहेत म्हणजे एज्युकेशन एका ऑन वन हँड वी से इज अ पॉवरफुल टूल, एक पॉवरफुल शस्त्र आहे आपण म्हणतो. देन वाय स्टुडंट्स आर क्रिपलिंग. जर शिक्षण हे धारधार शस्त्र आहे तर मग ते जमीनदोस्त का करते आपल्या विद्यार्थ्यांना, हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर आहे. अँड इफ लव्ह इज ब्युटिफुल तरीही ते जमीनदोस्त करते. वाय इट इज क्रिपलिंग. येस, या अत्यंत ज्वलंत प्रश्न मॅडम दोन्ही मांडलेले आहेत मला असं वाटतं तुम्ही. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी हेच म्हणेन की तुम्ही याच्यावरती विचार करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण शिक्षण आणि प्रेम या दोन्ही गोष्टी, कारण आता सातत्यानं आपण तेच ऐकवत आलेलो आहोत की या ज्या घडवणाऱ्या गोष्टी आहेत खरं तर माणसाला, आणि त्या आता बिघडवणाऱ्या ठरतायत, तर ते कुठं चुकतंय हे फक्त सांगून उपयोगाचं नाहीये. तर मला वाटतं मनस्पंदन फाउंडेशन सांगतंय पण आणि त्याच्यावरती कृती पण करते की बरोबर कुठल्या पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. खरंच त्या प्रोजेक्टसाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा मॅडम. आणि निश्चितपणे आमची काही जरी मदत लागली, कारण आमचा उद्देशच तो आहे की समाज आपल्याला बदलायचा आहे आणि पुढची पिढी घडवायची असेल तर त्याच्या म्हणजे लहान मुलांच्या वरतीच आपल्याला बेसिकली काम करावं लागेल. आणि पहिल्या 10 वर्षामध्ये जर ते स्ट्रॉंग झाले तर निश्चितपणे त्यांचं भविष्यही ते अतिशय उज्ज्वल बनवतील, यात अजिबात शंका नाही. सो त्या तुमच्या प्रोजेक्टसाठी मनस्पंदन फाउंडेशनला आमच्या टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा. आता ज्यावेळेला आपण या सगळ्याबद्दल बोलतो असं, कारण शिक्षण हा बेस आहे सगळ्याचा, शिक्षण मुळच आपण घडतो असं आपण म्हणतो, तर या आत्मनिर्भरतेमध्ये शिक्षणाचा काय रोल आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की बऱ्याच वेळेला फक्त डिग्रीजमुळे आपण क्वालिफाईड होतो, पण कॉम्पिटन्सी जी आहे, ज्याला लागणारं स्किल आहे, ते स्किल कुठेतरी अवगत करताना आपण कमी पडतो. आता स्किल म्हणजे नेमकं मला यामध्ये असं म्हणायचं की मूल्य, आपले व्हॅल्यूज, आपले प्रिन्सिपल्स आणि आपल्या फिलॉसॉफीज याबद्दल आणखीन एक खूप मोठा व्हॅक्यूम आहे. एकतर व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स आणि जी फिलॉसॉफी ऑफ लाईफ आहे ती फार रिजिड आहे, आत्मकेंद्रित आहे आणि इगोसेंट्रिक आहे. आय मीन त्यामुळे आपले माइंडसेट सुद्धा आपण फिक्स केलेत, काही आयडियाज, काही आपले विचार, आपली मूल्य काही फिक्स करून टाकलेले आहेत आपण, आणि त्यामुळे आपल्यामध्ये ती रिजिडिटी आहे. वी आर नॉट रेडी टू चेंज. मग इफ यू आर नॉट रेडी टू चेंज तर नॅरो माइंडनीच आपण कुठल्याही गोष्टीची वाटचाल करू किंवा त्या गोष्टीमध्ये उतरू. बट मग
जे काही मी करायला जाणार आहे त्यासाठी मला समोरच्या जे काही सोसायटीमधले लोक आहेत किंवा जे कोणी माझे काय म्हणू आपण पीपल इन द सोसायटी किंवा जे काही टार्गेट ग्रुप आहे ज्यांच्यासाठी मी काम करणार आहे किंवा माझे फॅमिली मेंबर्स आहेत, तर पीपल शुड कोऑपरेट. कुठेतरी त्यांनीही माझ्या विचारांना, कारण त्या कॉन्ग्रुएन्स नाही आहे, ते रिलेटेडनेसच नाही आहे त्या विचारांमध्ये. आणि म्हणून ही जी मूल्य किंवा ही जी तत्व किंवा आपल्या लाईफची फिलॉसॉफी जी आहे ना, ते फिक्स्ड नको आहे. कारण इट कीप्स चेंजिंग फ्रॉम टाइम टू टाइम, फ्रॉम प्लेस टू प्लेस. इट डिफर्स फ्रॉम कल्चर टू कल्चर. इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. कारण मला जे योग्य वाटतं ते तुम्हाला नाही वाटणार, तुम्हाला जे योग्य वाटतं ते मला नाही वाटणार. कारण व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स, फिलॉसॉफीज कुठेही सायंटिफिक नाही आहेत. त्या आपल्याला प्रूव्ह करता येत नाही. त्या आपण मानून चालतो, आपण ॲझ्युम करतो. आणि हीच कुठंतरी एक गोष्ट आहे, म्हणजे इतके हायली क्वालिफाईड लोक असून सुद्धा, इतकं स्ट्रॉंग एज्युकेशन असून सुद्धा ते आत्मनिर्भर नाही आहेत. दे आर डिपेंडंट, दे आर अँक्शियस, कुठेतरी डिप्रेस्ड, कुठेतरी फ्रस्ट्रेटेड. म्हणून मी मगाशी हा शब्द वापरला की आत्मनिर्भर होण्यासाठी फक्त शिक्षण महत्वाचं नाहीये. आपलं अपब्रिंगिंग कसं आहे, आपण आपल्या अनुभवातून काय शिकलो, आपण आपल्या आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज आवर लाईफ इज आवर ओन रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट, तर ते रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी सक्षम आहोत का? कोणतेही डिसिजन घेत असताना ते डिसिजन घेतल्यानंतर येणारे जे काही इश्यूज आहेत, ते इश्यूज फेस करण्यासाठी आपण तत्पर आहोत का? तर हे सगळं एनलाइटनमेंट किंवा आपण काय म्हणू, ही अशा पद्धतीचा एक इन्साइट आपल्याला असायला पाहिजे, तरच आपण आत्मनिर्भर. आता मनस्पंदन सुरू करत असताना खूपसे चॅलेंजेस होते. एक तर मानसिक आरोग्यामध्ये काम करणंच एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. मेडिकल अँड सायकॅट्री माझे विद्यार्थी सुद्धा हे प्रॉब्लेम्स फेस करतात. काही लोक म्हणतात वेळ लागेल, तुम्ही या फील्डमध्ये कसं काय काम करता, या फील्डमध्ये स्कोपच नाही, किंवा ज्यांनी या फील्डमध्ये काम केलेलं आहे ते स्वतः त्यांनीच आत्महत्या केलेली आहे. असे अनेक भ्रामक किंवा इलॉजिकल, बेसलेस स्टेटमेंट्स करणारे खूप लोक आहेत. सो मग आपला विश्वास डगमगू शकतो. मग आत्मनिर्भर कसे? सो जे काही करायचं आहे, जे काही तुम्ही जी काही जबाबदारी घेऊन किंवा जे काही कार्य तुम्हाला करायचं आहे, आधी मी अवेअर पाहिजे. त्याच्याबरोबर येणाऱ्या रिस्क, त्याच्या बाबतीत येणाऱ्या चॅलेंजेस, या सगळ्या बाबतीत थोडीफार माझी मानसिक तयारी असायलाच पाहिजे. जेणेकरून पण कोणतीही चांगली गोष्ट करायची झाली तर त्या रिस्क घ्याव्याच लागतात. क्रिटिसिझम्स खूप येतात, अफवा पसरतात. आणि या सगळ्या घटना आत्मनिर्भर काय म्हणतो की आत्मनिर्भरतेसाठी किंवा आत्मनिर्भरताच मोडकळीला आणणाऱ्या ठरतात. तर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला स्वची जाणीव पाहिजे. सेल्फ अवेअरनेस बद्दल आपण अवेअर आहोत का? आपल्याला आपल्या स्वची जाणीव पाहिजे. कारण आपल्याला आपल्या सेल्फ बद्दल फार कमी माहित असतं. लाईक अ टिप ऑफ आईसबर्ग, हिमनगाचं इतकंच माहित असतं. अख्खा आईसबर्ग खाली असतो, त्याच्याकडे आपण कधीच इंट्रोस्पेक्ट करत नाही किंवा आत्मपरीक्षण करायला जात नाही. तर जितकं आपण त्याचं काय म्हणू की इंट्रोस्पेक्ट करू, तितकं आपण अजून खूप चांगल्या पद्धतीने आपले ॲबिलिटीज बाहेर येतील, आपल्या पोटेन्शियल्स बाहेर येतील, आपल्या काही हिडन टॅलेंट्स, हिडन रिसोर्सेस बाहेर येऊ शकतात. सो आत्मनिर्भरतेसाठी फक्त एक्सटर्नल फॅक्टर्स असून चालत नाही. एक्सटर्नल फॅक्टर्स मध्ये सगळं येईल, बट व्हॉट अबाउट सेल्फ, व्हॉट अबाउट इनसाइट, व्हॉट अबाउट युअर कॉन्फिडन्स, व्हॉट अबाउट युअर अवेअरनेस. सो हे काय म्हणतो, सुपरफिशियल जर आपण काही गोष्टी करायला गेलो आणि मग फेल्युअर आलं तर आपण असं नाही म्हणू शकत आज कुणीच कुणाचं नसतं, लोक वाईट आहेत, जग असंच आहे, आज काहीच राहिलेलं नाही. हे आय डोंट बिलीव्ह इन दिस. मला हे पटत नाही. नक्कीच मॅडम, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. कारण आत्मनिर्भर मध्येच आत्म हे एक मला वाटतं शब्द वापरलेला आहे. जो आपल्याला ओळखतो, येस, जो आपल्याला ओळखतो तोच आत्मनिर्भर होऊ शकतो. म्हणजे स्वतःला ओळखतो तोच आत्मनिर्भर होऊ शकतो. आणि मला वाटतंय स्वतःला ओळखायला सुरुवात करणं हीच आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. फार छान सांगितलं मॅडम तुम्ही. ऐकायला फार मस्त वाटतंय, पण वेळेची मर्यादा खरंच आपल्याला सांभाळावी लागेल. म्हणून आपल्या आजचा डिस्कशनचा एक शेवटचा तुम्हाला विचारते, कारण फार चांगला आणि सुंदर प्रवास तुम्ही तुमचा मॅडम सांगितलात. अगदी स्पोर्ट्समन असेल
मेडिकल ऑफिसर म्हणजे मेडिकल सोशल वर्करचा असेल किंवा प्रोफेसर म्हणून तुम्ही काम केलेलं असेल आणि आता मनस्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही करत असलेलं काम खरोखरच एक म्हणजे तुम्ही स्वतः तर आत्मनिर्भर आहातच, पण या काउन्सिलिंगच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना आत्मनिर्भर बनवलेलं आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न असाच आहे की या सगळ्या आपल्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? आता खरं तर पॅन्डेमिकने आपल्याला इतक्या गोष्टी शिकवलेल्या आहेत, की आपण म्हणतो ना आता पॅन्डेमिक नंतर न्यू नॉर्मल वर्ल्डकडे आपली एक वाटचाल चालू आहे. जेणेकरून आपल्याला खूप स्वतःला रिनोव्हेट करावं लागेल, रिसोशलाइज करावं लागेल आणि तर मग आत्ताचं जे काही न्यू नॉर्मल वर्ल्ड असणार आहे ते दॅट इज गोइंग टू बी द वर्ल्ड ऑफ रिलेशनशिप्स. त्यामुळे आता आयसोलेशनमध्ये काम करण्याचं आपण थोडंसं बंद करायला पाहिजे, कारण आपण सगळे एकमेकांवर डिपेंडंट आहोत आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकत्र वी नीड टू कम टुगेदर. आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आहे आणि असं आहे की हे एकच पॅन्डेमिक नाही, असे अनेक पॅन्डेमिक येणार. पण इथंच आत्मनिर्भर जे मी म्हणते की एक कोरोनानी किंवा या कोविड-19नी आपल्याला रिझिलंट राहायला शिकवलेलं आहे, एक सहनशील सिद्धी ज्याला आपण म्हणू. तर ही फार महत्वाची की तग धरून राहणं. कारण आपल्याला ते पेशन्स, ते टॉलरन्स, फ्रस्ट्रेशन आहे आणि फ्रस्ट्रेशन आहे म्हणून किंवा सगळीकडं सैरभैर झालाय, गोंधळ झालाय म्हणून फ्रस्ट्रेट होणं हा काही मार्ग नाहीये. त्यामुळे जोपर्यंत योग्य वेळ येत नाही, योग्य संधी समोर दिसत नाही, आहे त्यामध्येच तग धरून राहायला हवं. जर ते नाही जमलं तर काहीतरी डोक्यामध्ये चित्रविचित्र विचार करून कोणती तरी स्टेप घेण्यापूर्वी नक्कीच आमच्याकडे या इथे मनस्पंदनला या किंवा शितोळे मॅडम आहेत. आम्ही इथे याचसाठी आहोत की ज्या वेळेला जिथे तुमची गाडी थांबेल किंवा जिथे तुम्हाला सगळीकडे ठप्प झाल्यासारखं वाटेल, तर आज मी या मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून आवाहन करू इच्छिते की तुम्ही जरूर आमच्याकडे या. आयदर यू कम डाऊन टू सायबर, यू कॅन सी अस ऑर मनस्पंदनला या किंवा शितोळे मॅडमला कॉन्टॅक्ट करा. आम्ही नेहमी कोलॅबोरेटिव्ह काम करत असतो. तर डेफिनेटली म्हणजे हे आधी हा एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आपली स्वतःची, ही समाजाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. पहिली आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ती आपण आपल्या लाईफची, आपल्या प्रॉब्लेम्सची, आपल्या गरजांची ती आधी आपण घेऊया. सगळीकडे पेपर वाचल्यानंतर तेच न्यूज टाइम ठरवा किंवा आपण काय म्हणतो आपण वरी सर्फिंग ज्याला आम्ही म्हणतो की जिथं आपली अँझायटी तर त्या जो समुद्रामध्ये जो सर्फ करणारा असतो की तो लहरींच्या वरती असतो, तर तो आपल्याला तसं आपल्या अँझायटीच्या लाटेच्या वरती राहायचंय आणि एकमेकांना आज आपल्याला सपोर्टिव्ह राहायला पाहिजे, एकमेकांना कोऑपरेट केलं पाहिजे. माझं मला बस झालं आणि तुझं कधी बघू हे ॲटिट्यूड नको. खरं तर कुणीच कोणाच्या घरी रोज जेवायला येत नाही किंवा कोणीच कोणाच्या घरी रोज काहीतरी हवं आहे असं म्हणून येत नाही. एक साधी गोष्ट आहे की जस्ट अ टॉक, जस्ट अ डायलॉग. कारण एकमेकांना, कारण हेच मानव धर्म आहे. आपला जो बेसिक नेचर आहे ना, आपण एकटे नाही राहू शकत. आपण इंटरडिपेंडंट आहोत, मग ते कोणीही असो. ज्यांच्याकडे खूप लक्झरी आहे त्याचं कौतुक करायला तरी 4 माणसं पाहिजेत आणि जो दुःखात आहे त्याला विचारणारी 4 माणसं पाहिजेत. ते आपल्याकडे आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ते ऑलरेडी आहे. तर ते कुठेतरी लुप्त होते, कुठेतरी हळूहळू डिसअपिअर होताना दिसतंय. तर आपल्याला असं राहून चालणार नाहीये. तर आपण एकमेकांना सपोर्टिव्ह राहूया आणि म्हणून मी आता म्हटलं की सोशल सपोर्ट हा मेंटल टॉनिकचं काम करतो. इट कॉजेस अ व्हेरी व्हेरी लेस डॅमेज. सो लेट अस कम टुगेदर आणि हे प्रॉब्लेम्स आपण एकत्र आलो तर हे प्रॉब्लेम्स आपण फेस करू शकतो. खरं आज लोक पॅनिक होत आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत. हे खूप खूप त्रासाचं आहे आणि आपल्या शेजारी, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचं आपल्याला दुःख कळना झालंय. आपण इतके आपली सेन्सिटिव्हिटी इतकी कमी झालेली आहे. तर त्या वी हॅव टू कम बॅक. आपल्याला पुन्हा आपल्याला खूप एक सोशल बनावं लागेल. आता ही वेळ आलेली आहे की आपल्याला रिसोशलाइज व्हावंच लागेल. नक्कीच मॅडम, फार सुंदर संदेश दिला. त्या पॅन्डेमिक नंतर मला वाटतंय हा संदेश सगळ्यांनाच फार प्रेरणा देणारा आणि उत्साह वाढवणारा ठरणार आहे. आम्ही नेहमी म्हणतो की ज्या वेळेला आपल्याला असं लांब गेल्यासारखं, तुटल्यासारखं वाटेल किंवा एकटं असल्यासारखं वाटेल ना, त्यावेळेला रिएनर्जाइज आणि रिस्टार्ट आपण म्हणतो.
सो ते होणं फार गरजेचं आहे आणि कोरोना नंतर आपण ते निश्चितपणे करू असं मला वाटतंय. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, जसं मराठीमध्ये म्हण आहे, एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंथ, तसं आपण निश्चितपणे करू मॅडम. तुम्ही आलात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मवरती केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. येस, आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन बघणाऱ्या प्रेक्षकांचे पण मनपूर्वक आभार. कारण हेच विचार, हे सकारात्मक विचार मला वाटतंय तुमच्या विचारांमध्ये बदल घडवतात आणि विचार बदललं की कृती बदलायला जास्त वेळ लागणार नाही. आणि मी सातत्याने हेच सांगत असते, एखादा विचार जर तुम्हाला आवडला तर तो शेअर करायला विसरू नका, पण त्याचबरोबर तो कृतीत उतरवायला पण विसरू नका. चांगला विचार कृतीत उतरवा, नक्कीच बदल घडेल. आणि शेवटी मी सांगते तसं नेहमीप्रमाणे, कीप ट्राईंग, कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम, अँड थँक्यू ऑडियन्स. थँक्यू.